राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। होय, आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना दिलासा देणारी घोषणा आता सरकारने केलेली आहे। बघा, अखेर शेतकरी बांधवांची मोठी मागणी आता सरकारने मान्य केली। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता, त्याचसोबत शेतकरी बांधवांनो आता तुमच्या खात्यावरती 10वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा झाली असून आता पूर्ण रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फक्त आतापर्यंत असं सांगितलं जात होतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तुमच्या खात्यावरती 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार, परंतु आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच तुमच्या खात्यावरती 10वा हप्ता सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर केला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम या ठिकाणी आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, सरकारचा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय जाहीर झाला आहे। आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती एकत्रपणे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आता सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, हे फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि त्यासोबत सरकारच्या माध्यमातून यादी देखील जाहीर झाली असून आता या फक्त 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे आणि या 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधव फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झाला आहे की या 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता एकत्रपणे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये रक्कम आम्ही देणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। हे देखील लक्षात घ्या, फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही पात्र आहेत का हे देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत आणि सरकारच्या माध्यमातून नेमकी कोणती 19 जिल्ह्यांची यादी दिली, आपण आता हे पुढे 1 मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारचा झाला असून आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर महत्त्वाचे अपडेट आपल्याच लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलवरती पाहायला मिळेल। तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, कोणत्या 19 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की टप्प्यासाठी जाहीर झालेली आहे। आता सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तुमच्या खात्यावरती रक्कम नेमकी केव्हा जमा होणार आहे तर नक्कीच आता पुढे 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला पाहत चला। तर आता पहा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालंय, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व 10वा हप्ता आता एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देणार आहोत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती PM किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 23वा हप्ता असेल, 22वा हप्ता असेल, 21वा हप्ता असेल, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालाय अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 2 हप्त्यांचा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही अशा अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील की त्यामध्ये सांगण्यामध्ये येतंय की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज जमा होणार, उद्या जमा होणार, परंतु अद्याप देखील तुमच्या खात्यावरती हप्ता काय जमा होत नाही। परंतु आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा झाली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लगेच रक्कम या ठिकाणी जमा देखील होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, फक्त या 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता तुम्ही म्हणाल, राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये का रक्कम जमा होणार नाही, तर याचं कारण सुद्धा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। डीबीटी वरती ताण येतो, निधी उपलब्ध नसतो, त्यामुळे टप्प्याटप्प्याने आता नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्यांचं वाटप या ठिकाणी सरकारने केलं आहे। आता तुमच्या असा देखील मनात प्रश्न आला असेल की नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबत का जमा होणार, तर शेतकरी बांधवांनो, याचं कारण सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आम्हाला वाटप करण्यास उशीर झाला, विलंब झाला, त्याकरिता आता 10वा हप्ता देखील देण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे, 10व्या हप्त्याची सुद्धा वेळ आलेली आहे। त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय म्हणजेच की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। पात्र शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। होय शेतकरी बांधवांनो, आता पात्र शेतकरी बांधव कोणते असणार आहेत, अपात्र
शेतकरी बांधव कोणते असणार आहेत आपण हे लगेच आता पुढे 1 मिनिटामध्ये समजून घेऊया। त्यानंतर लगेच पुढे 2 ते 3 मिनिटांमध्येच हे देखील जाणून घेऊया की कोणत्या 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर हा निधी उपलब्ध करून देऊन आता वाटप होणार आहे। कोणत्या शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर दिलासा मिळणार आहे, कोणत्या 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधव पात्र करण्यामध्ये आले आहेत, आता हे सविस्तरपणे आपण पुढे पाहूया। त्यापूर्वी पाहूया शेतकरी बांधवांनो नेमके कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहूया। तर पहा आता पात्र शेतकरी बांधव कोणते असणार आहेत, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे असे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या व 10व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुमची ई-केवायसी पूर्ण असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। आणि ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल तर अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। तर आता नंबर 2 वरती काम आहे। शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या देखील शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर असे शेतकरी बांधव हप्त्यापासून वंचित राहू शकतात, अपात्र राहू शकतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हप्ता पाहिजे असेल, दोन्ही हप्त्याचे एकत्रपणे लाभ पाहिजे असेल तर तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे देखील अतिशय आवश्यक आहे। आज तुम्हाला म्हणजेच की 2 जुलै रोजी तुमच्या खात्यावरती वितरण या ठिकाणी होणार आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या किंवा परवा या ठिकाणी वितरण होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तिसरं काम करायचं आहे। अनेक शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नाहीये। फार्मर आयडी कार्ड ज्या शेतकरी बांधवांकडे नाही अशा शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। आणि बऱ्याच शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे, परंतु त्यांचे नावे चुकीचे म्हणजेच की झालेले आहेत। अशा शेतकरी बांधवांनी त्यांचे फार्मर आयडी कार्डवरील नावे या ठिकाणी दुरुस्त करून घ्यायचे आहेत। तर शेतकरी बांधवांनो, हे कामे केल्यानंतर तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत। आता फक्त तुमचं यादीत जिल्ह्याचं नाव येणं बाकी आहे। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता चला कोणते 19 जिल्हे आहेत सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत त्या जिल्ह्यांची यादी पाहूया। तर आता पहा, उस्मानाबाद पुणे मधील शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर नंदुरबार नाशिक मधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर नागपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। परभणी, रत्नागिरी, रायगड यामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर वाशिम, यवतमाळ मधील जर शेतकरी असाल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या हक्काच्या चॅनलला नोटिफिकेशन बेलला पण ऑल वरती नक्की टाका। व्हिडिओला देखील लाईक करा। तर अशीच महत्त्वाची अपडेट मी घेऊन येत असतो, त्यामुळे सबस्क्राईब, लाईक नक्की करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।